नमस्कार, गुड मॉर्निंग. मी मनीष दाभाडे, पुणेकर. आता मित्राच्या गावी आलो आहे, केजला. सकाळचे 6:30-7 होतात आहे. वातावरण खूप छान आहे, निसर्गरम्य. खूप छान वाटले. पहाटे 4 वाजल्यापासूनच जाग आलेली, झोप येत नव्हती. बाहेर आलो तर मित्राचे बहीण आणि दाजी दोघंही जागे होते. पाणी तापायला ठेवलं होतं चुलीवर. आज खूप वर्षानंतर, म्हणजे माझ्या लहानपणी मी गावी पाहिलं होतं की लोकांना चूल सारवताना, तुळस सारवताना, रांगोळी काढताना, पहाटे सूर्य उगवायच्या आतमध्ये पूजा करताना. त्याच प्रत्यक्ष कितीतरी वर्षानंतर पाहिलं तर मनाला खूप समाधान वाटलं. कुठंतरी अजूनही देवाला खूप मानणारी आणि जुन्या काही रूढी परंपरा अजूनही गावाला जपणारी अजूनही लोक आहे. मी त्या ताईला विचारलं की ताई, तुमची मम्मी आई करत होती का घरात कोणी करत होतं? नाही म्हणले. मी ज्या सासरी लग्न करून गेले त्या सासरी बाजूला माळकरी लोक होते. ते लोक गीतं कीर्तन भजन पूजन सगळं चालू होतं म्हणले. तर मला एक ते त्यांची हे लागली, म्हणजे ओढ लागली. आणि त्यापासून मग म्हणले मी सकाळी लवकर उठणे, चूल सारवणे, शेणाचा सडा मारणे, साफसफाई करून सगळे करून देवाची पूजापाठ करून आपलं कामधंदा चालू करून देते. तर त्यामध्ये मला खूप सुख वाटतं त्याच्यामध्ये. बिचाऱ्या 2 मुलं आहेत, छान संसार चालतो. जिंदगी खरंच ही आहे. शहरात फक्त दिखावा आहे. प्रॅक्टिकल जे आहे ते अजूनही गावोगावी खेडोपाडीचं आहे. थोड्या दिवसापूर्वी मी नवीन यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम चालू केलं. त्याच्यामधनं थोडे व्हिडिओ क्लिप, कारण बोलण्याची कधी सवय नव्हती मोबाईलवर. तर कसं बोलावं, कसं काही करावं, काही गोष्टी माहीत नव्हत्या. त्याच्यासाठी म्हटलं एक माध्यम नवीन आले, नवीन युगाचं आहे साधन, पाहू करून आपल्याला जमलं तर. म्हणून काही व्हिडिओ बनवले, काही गोष्टी बनवल्या. तर आता सुरुवात काय आहे, तर आता आपण ऑनलाईन चेक केलं तर काही प्रेमाचेच गाणी येतात, प्रेमाचे व्हिडिओ येतात, प्रेमाच्या सगळ्या. कारण आजकाल दुनिया कलियुग असल्यामुळं वेगळ्याच धुंदीमध्ये चाललेलं आहे. प्रॅक्टिकल काही आहे, मी मनात काही आहे, फोटावर काही आहे. प्रॅक्टिकल काही वेगळंच असतं, आजकाल अशी दुनिया आहे. तर मी आपलं थोडं नवीन कलियुगाचा आधार घेऊन, नवीन जरा इंस्टाग्रामचा त्याचा आधार घेऊन त्याच्यावरचे व्हिडिओ हे करून थोडे जरा त्याप्रमाणे ते प्रेमाचे काही गाणी आली, काही प्रेमाचे व्हिडिओ आले. तर जे मला जे चांगले ओळखतात मनापासून, तर त्यांनी काही मला म्हणजे भेटले, प्रत्यक्षात भेटले, बोलले की सर तुम्ही, तुमचं इमेज वेगळं आहे, समाजात प्रतिष्ठा तुमची वेगळी चांगली छान आहे. तर तुम्ही हे न करता तुम्ही काहीतरी एक स्टोरी लिहा, स्टोरी बनवा किंवा काहीतरी हे करा. तर हे सगळं ऐकल्यानंतर मलाही थोडं वाटलं की ठीक आहे, चला हरकत नाही. आता आपल्याला थोडं बोलण्यासाठीच आपण ते व्हिडिओ वगैरे बनवले होते, थोडं बोलता यावं, हे करता यावं. तर हरकत नाही, आता थोडं प्रॅक्टिस झालेली आहे बोलण्याची, बाकीच्या काही गोष्टीची, व्हिडिओ बनवण्याची. तर म्हटलं आत्ता आपण ठीक आहे, आपल्या मित्रमंडळीला असं वाटतं की काहीतरी चांगलं आपण सांगावं. काही अध्यात्माच्या गोष्टी आहेत, काही चांगल्या समाजाच्या गोष्टी आहेत, ज्या कोणाच्या कामी येईल, आपला अनुभव दुसऱ्यांच्या कामी येईल, कुठं काय अशा गोष्टी. म्हटलं ठीक आहे, ट्राय करू. मग एक जोडीदार मित्र बोलले की सर तुम्हाला कहाणी देऊ का? तर म्हटलं नको, मला काही कहाणी नको. तर मग आज पहाटे जाग आली तर काही बालपणीच्या गोष्टी आठवल्या. आईवडिलांनी कसा सांभाळ केला, त्यावेळेस परिस्थिती हलाखीची होती, खूप काही गोष्टी. आणि आईवडिलांचे हलाखीचे दिवस असल्यामुळं स्थलांतर भरपूर झालं संसाराचं. कधी इथून ह्या गावी, कधी त्या गावी, कधी मग स्वतःच्या गावी, कधी मामाकडं, असं कुटुंब त्यांनी चालवलं खरतर जीवनामध्ये. आज स्टेबल आहे, सगळ्या गोष्टी आहेत जिल्ह्यात. पण थोडं असं वाटलं की चला आपण आपल्या जीवनावर काही गोष्टी करू, की आपल्यालाही बऱ्याच गोष्टीचा अनुभव आहे, बऱ्याच गोष्टी माहिती पडलेल्या आहेत. आता माझं वय 41-42 आहे. पुढे 41-42 वर्षामध्ये भरपूर काही शिकलेलो आहे, समजलेलं आहे. कोणी दगे दिले, कोणी चांगलंही केलं, कोणी टायमाला कामं आलं. गुजराती मारवाड्यांबरोबर पण भरपूर राहिलेलं आहे. सिंधी लोकांचं तर खूप छान, मला म्हणजे त्यांच्या सानिध्यात राहिल्यापासून तुम्हाला कोणत्या व्यसनाहारी गेलो नाही, खूप म्हणजे चांगलं हे झालं. म्हटलं ठीक आहे, आपल्यावर पण भरपूर काही गोष्टी घडल्या. म्हटल्यात आपली स्वतःचीच एक कहाणी चालू करा, बघू सक्सेस होतं नाही होतं. बरं, सक्सेससाठी नाही करायचं,
असं एक माइंडमध्ये आलं, डोक्यामध्ये आलं की चला काही जुने हिरो नट लोक जीवनामध्ये आजही नाही आहे, पण त्यांच्या त्या आठवणी आपल्या चित्रपटामधनं, काही कहाण्यामधनं, मुलाखत आपल्याला समोर येतात आणि असं वाटत नाही की ते आत्ता दुसऱ्या दुनियेत ते गेलेत, वारलेत वगैरे, असं वाटत नाही आता. तसं म्हटलं आपलं एक जीवन आज न उद्या संपणारच आहे, काही आपले एक आठवण म्हणून आपण ठेवून जाऊ. जे आपल्याला चांगलं मानतात, ज्यांचा जीव आहे, ज्यांचं प्रेम आहे, ज्यांचा राग आहे, दोष आहे, सगळ्यांसाठीच आपली ती आठवण. कोणी चांगल्या मनाने घेईन, कोणी वाईट मनाने घेईन, कोणी हसल्यावरही गेलं तर कोणी कसं घेईल, ते त्याचा मनाचा भाव. पण वाटलं की दुसऱ्याच्या कहाणीत इंटरेस्ट घेण्यापेक्षा आपण स्वतःच्याच कहाणीवर ब्लॉग चालू करू. तर आज खूप छान तळ आहे, मस्त वातावरण आहे. वाटलं आजपासून चालू करा. तर इथून पुढं मी माझ्या जीवनाबद्दलचे व्हिडिओ टाकत जाईन. पाहत राहा, शेअर करत राहा, प्रतिसाद द्या चांगला. होप्स वाढतील स्वतःचे माझे. असं काही कमेंट चांगल्या करा जेणेकरून माणसाला बरं वाटेल. कारण प्रत्येकाचं एक मन असतं, मन तोडण्यापेक्षा त्याला समजून घेतलं आणि जुळवलं तर खूप चांगलं. एका मनाने दुसऱ्या मनाला जर समजून घेतलं तर ते केव्हाही त्या मनातनं दुवाच निघतात, बद्दुवाच्या. थोडा मी पण भावूक आहे. सूर्य खूप छान उगवला आहे, खूप छान, खूप म्हणजे खूपच छान. आता व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत नाही आहे, एकदम लाल बुंद लाल शार्प सूर्य आहे. त्याच्यामध्ये तो पिवळसर दिसते, पण खरं प्रत्यक्षात खूप लाल आहे, खूपच लाल आहे, दिसत नाही तो. सूर्याचं तेज एवढं खतरनाक आहे की त्याच्यामध्ये तो सूर्य दिसत नाही. ठीक आहे, असो. कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. गुड मॉर्निंग.